इंग्रजी माध्यमाच्या शाळेत अजिबात पाळलं जात नाही, की कारण बहुधा इंग्रजी माध्यमातील शाळेतील शिक्षक हे टी-ई-टी, सी-ई-टी, पात्रता परीक्षा, अभियोग्यता परीक्षा हे पास आउट असण्याची अजिबात गरज नाही, किंबहुना त्यांना तशी अट सुद्धा नाहीये. बरोबर. बऱ्याचदा ते 12वी ग्रॅज्युएशन झालेले असतात. त्यामुळे ही जी मानसिकता आहे ती फक्त डी-एड, बी-एड व्यावसायिक पात्रता, शासनाची जी व्यावसायिक अर्हता आहे, ती धारण केलेल्या व्यक्ती समजू शकतात. त्यामुळे एवढ्या लहान चिमुरडीतून त्यांनी अशी अपेक्षा केली आणि वरून सांगितलं, की मॉनिटरिंग होणे गरजेचं आहे. एकतर 8वी पर्यंत परीक्षा रद्द केल्या. ती हं. गोष्ट खरंच चुकीचीच आहे. परीक्षा होत्या. पण त्यांनी सांगितलं, की अंगणवाडी सेविकांच्या कामकाजावर त्यांनी प्रश्न उपस्थित केला, की अंगणवाडी सेविकांनी सुद्धा त्याच पद्धतीचं शिक्षण मुलांना द्यावं, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आणि त्या पद्धतीचं शिक्षण त्या देत नसल्याचा आरोप त्यांनी एक प्रकारे तिथे अप्रत्यक्षरित्या केलेला आहे आणि मॉनिटरिंग करण्याची गरज. नक्कीच मी त्यांच्या निर्णयाचं स्वागत करते, की मॉनिटरिंग केलं पाहिजे. ठीक आहे, की मुलाची काय प्रगती झाली हे ते कळलं पाहिजे. परंतु अंगणवाडी सेविकांचे जे प्रश्न आहे आज जे रडारवर आहेत, की त्यांना एवढा ऑनलाईन कामाचा वाढता ताण आहे त्यांच्यावर आणि तसेच रजिस्टर आहेत. योजनाबाह्य तुम्ही बघतच असाल सरकार दरवर्षी दर 6 महिन्याला दर दिवस एक नवीन योजना असते. त्यामध्ये लाडकी बहीण योजना असेल, लाडकी लेक योजना असेल, अनेक योजनेचे सर्व्हे असतात. कितीतरी कामं हे सरकार सुद्धा लावत असतं. म्हणजे एक थोडक्यात मी नेहमी माझ्या व्हिडिओत सांगत असते, की अंगणवाडी सेविका मदतनीस एक सालाची गडी आहे आणि त्या सालाच्या गड्याला कसं कुटुंबातील प्रत्येक जण राबवून घेतो, तसं प्रत्येक खातं राबवतंय. आता आरोग्य खात्याने प्रधानमंत्री मातृवंदन योजना लावली. ती आमची अजिबात नाही. त्यांच्याकडे ऑलरेडी कर्मचारी आशा भगिनी त्यांच्याकडे आहे आणि ते आतापर्यंत ते फॉर्म भरत होते. मग ती योजना आमच्याकडं महिला बालकल्याण विकास विभागाकडे वर्ग करण्याचं नेमकं कारण काय? आरोग्य विभाग काम लावतोय. महसूल पद सुद्धा काम लावतंय. आता बऱ्याच ताईंना आमचा पीक विमा संरक्षणचा पिकाचा सर्व्हे करायला सुद्धा सांगितलं होतं. म्हणजे अंगणवाडी सोडून बांधावर जायचं होतं. महसूल विभाग सुद्धा काम लावतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती ग्रामपंचायत कायमच काम सांगते. ऑफिस पण काम सांगतं, प्रकल्प काय सांगतं, आयुक्त काम सांगतो. सगळ्या पण आमचे अधिकारी काम सांगतात ते आम्हाला मान्य आहे. आम्ही त्यांचे कर्मचारी आहे. पण इतर विभाग सुद्धा अंगणवाडी सेविकांवर अशा प्रकारची कामं लागतात. त्यामुळे शिकवण्यासाठी आम्हाला वेळ कमी पडतो, हे आम्ही मान्य करतो. आणि हेच योजनाबाह्य कामांचा जर ताण आमच्यावर कमी केला, तर आम्ही चांगल्या पद्धतीने मुलांना शिकवू शकू आणि नक्कीच गुणवत्ता टिकवू शकू. एवढं मी आणि हे तुम्हाला ज्या आज या ह्या ज्या व्हिडिओमधून तुमच्या सांगते समस्या आणि आहेत त्या एकंदरीत त्या गोष्टीचा उद्रेक झाला केली का तुम्ही सुद्धा शासनाचा एक बरोबर. घटक आहे, तर तुम्ही ही गोष्ट आमची तिथपर्यंत पोहोचवा, की बुवा आमचा हा वाढता कामाचा ताण कमी करा. हं. आम्ही गुणवत्ता द्यायला खंबीर आहे. ताई हा एकंदरीत जो प्रश्न आहे अंगणवाडी सेविकांकडनं ही जी अपेक्षा केली जाते, की ठीक आहे, मुलांकडनं त्यांना प्राथमिक संख्या ज्ञान येणं अपेक्षित आहे किंवा अक्षरांची किमान ओळख होणं आवश्यक आहे किंवा अशा पद्धतीची अपेक्षा करणं. परंतु तुम्हाला अंगणवाडीमध्ये तेवढा ताई वेळ मिळत असतो का? तुम्हाला आहाराच्या नोंदी घ्यायच्या असतात. तुम्हाला शासनाला जो विविध बरोबर. वेळेला डेटा द्यायचा असतो त्यांच्या आरोग्याच्या संदर्भात असेल, त्यांच्या एकंदरीत जडणघडणीच्या आणि त्याला तर दृष्टिकोनातून वेळच असेल. नाही दादा. डेटा द्यायला वेळच नाहीये. आत्ता हं. जरी फोन आला, आत्ता जरी मेसेज आला, हं. तरी आज आणि ताबडतोबच माहिती द्यावी लागते. म्हणजे अच्छा. रजिस्टर हे सोबतच ठेवावं लागतं. बरं. हां. म्हणजे वेळ फक्त कामाची वेळ तेवढी दिलेली स्पेसिफिक. पण त्यानंतर संध्याकाळी 5, 6, आणि रात्री 9, 10 किती पण वाजता आता हे जे म्हटलं जातं ताई, कामाला म्हणजे वेळ नाही. तुम्हाला अंगणवाडी उघडण्याची आणि बंद करण्याची वेळ दिलेली आहे 6.5 तासाची. परंतु असं हो. असं सुद्धा एक अंगणवाडी सेविका सातत्यानं सांगत असतात, की कोण्याही वेळेला ग्रुपवरती मेसेज येतो, अमुक माहिती पाठवा, तमुक माहिती पाठवा, 8 वाजेपर्यंत पाठवा, 10 वाजेपर्यंत पाठवा. म्हणजे हातची सगळी कामं सोडून अंगणवाडी सेविका जरी घरी आलेली असेल, मदतनीस ताई आमची जरी घरी आलेली असेल, तरी सुद्धा तिच्या डोक्यावरची अंगणवाडी ही सतत सुरूच असते. ही गोष्ट खरी आहे का? सुरूच असतं. हो, हो. हो, हो. 100% खरी आहे. आजही त्या म्हणजे जस्ट आत्ताच मीटिंगचा मेसेज पडलेला आहे सोमवारी प्रशिक्षण आहे. हं. म्हणजे सुरूच असतं हे चक्र. 24 तास सुरू असतं. हां. एकंदरीत ताई ह्या सगळ्या गोष्टींचा अंगणवाडी सेविका ताईंच्या मानसिक आरोग्यावरती आणि शारीरिक आरोग्यावरती काही परिणाम होताना दिसतो का? आणि एक 100% परिणाम झाला. हो, हो. ताई तुम्हाला एवढं होतो सगळं परिणाम सर झालायच. हां. तुम्हाला ही सगळी कामं करत असताना कुटुंबाकडे वेळ द्यायला मिळतो? नक्कीच आता सगळ्या माझ्या महाराष्ट्रातल्या ताई या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतात आणि त्याचं ऑब्व्हियसली हेच उत्तर आहे, की पाहिजे तेवढा तरी नाही. अभ्यास घेणं हं. असेल, आता माझा मुलगा स्वतः एक बरोबर. अ, हं, मुलगी आहे, परंतु पाहिजे तेवढा वेळ कुटुंबाला नाही देता हं, येत. अनेक कामांमुळं हं. आणि आम्हाला वेळेचा पण प्रश्न नाही. जर आम्हाला शासनाने आमचा जर मोबदला हं, दिला हं, दादा, हं.
तर आम्ही